सकाळी सकाळी सगळ्यांना सर्वप्रथम गुड मॉर्निंग. तर मी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली होती. तर इथं सकाळी सकाळी मी माझ्या केसांना तेल लावून घेत होते, कारण आपण असं अधूनमधून केसांना थोडंसं तेल लावणे, मालिश करणे. कारण आज मला केस धुवायचे होते, तर म्हटलं चला आपण थोडीशी सकाळी मालिश करूया. तर मग आज सकाळी सकाळीच घेतलेली क्लिप आहे. तर त्याच्यानंतर मग मी माझ्या मुलीच्याही केसांना तेल लावून दिलं, कारण तिचेही केस खूप दाट आहे. पण ते आता काही दिवसापूर्वी थोडेसे कापून टाकले, कारण ते केस काय व्हायचं, वाळतच नव्हते. जेव्हा केस धुतले ना, तर ते लवकर वाळत नव्हते, तर त्याच्यामुळं तिचं डोकं दुखायचं. तर मग त्याच्यामुळं ते बरेचसे कट करून टाकले. तर इथं मी तिच्याही केसांना तेल लावून देत होते, कारण म्हटलं चला आज तिची पण छानपैकी आंघोळ घालून देऊया. तर मग म्हटलं चला सर्वप्रथम तिच्या केसांना आता तेल लावू. तर मग ही सकाळी सकाळीच मी केसांना तेल लावून घेतलं. त्याच्यानंतर मला काही शूट करताच नाही आलं, कारण बराच वेळ झालेला होता. तर इथं मी तिच्या केसांनाही छान तेल लावलं, मालिश केली. तर छान वाटतं असं. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. तर माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि आज मी छान केसांना तेल लावलं, थोडीशी मालिश केली केसांची. आणि माझी केसाने एकदम लांब लांब होते, कमरेपर्यंत, म्हणजे चांगली मोठी विणी पडायची. पण माझ्याच्यानं ते होत नव्हतं, तर मी छोटे छोटे करून टाकले ते केस. म्हणजे आता नाही केले, खूप वर्षापूर्वीच केले. ते थोडे थोडे कापता कापता एकदम ते छोटेच होऊन गेले. आणि आज मी माझ्या मुलीच्याही केसाला छान तेल लावून दिलं आणि तिचे केस खूप मोठे होते, पण आता ते 5-6 महिन्यापूर्वी ते थोडेसे कट केले. थोडेसे म्हणजे चांगलेच कट केले, कारण तिच्याच्यानं पण ते होत नव्हतं, कारण तिचे केस एवढे जाड आहे ना, तर ते धुतले तर ते वाळतच नव्हते लवकर. तर मग ते ओले राहायचं, त्याच्यामुळं काय व्हायचं, तिचं डोकं दुखायचं. मग त्याच्यामुळं थोडेसे ते पण कट करून टाकले. नाही तर आमच्या दोघींचे केस एकदम छान आहे, एकदम जाड जाड केस आहे, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. तर चला आता आम्ही जेवण करतो, कारण आता बराच वेळ झालेला आहे. आता जवळपास 12 वाजून गेलेले, कारण आज थोडासा उशीर झाला. आज देवांशलाही छान आंघोळ घातली आणि आज माझ्या मुलीची मी जरा म्हणजे आंघोळ करून दिली व्यवस्थित. तर चला मग आता आम्ही जेवण करतो आणि जेवण झाल्याच्या नंतर बोलते. आणि हो, आमच्या बाजूच्या ज्या एक ताई ना, तर त्यांचे आज चिप्स करायचे. तर त्या म्हणत होत्या की तुमच्या मिक्सरवरच मला 5 किलोचे चिप्स करून द्या. तर म्हटलं ठीक आहे, तुम्ही म्हणजे ते शिलून आणा, म्हणजे त्याची साल काढून आणा. तर त्या म्हणे मी थोड्या वेळाने येते. तर चला तोपर्यंत माझंही सगळं आवरणं झालं पाहिजे. तर चला आता आम्ही जेवण करतो आणि जेवण झाल्याच्या नंतर बोलते. आमची जेवणं झाले आणि जेवणं झाल्याच्या नंतर मग थोड्या वेळानं ताई आला. तर मी एवढे मोठे त्यांचे 5-6 किलो बटाटे होते ना, तर त्या बटाट्याचे एवढे मोठे आलूचे चिप्स करून दिले. तर त्याच्या पॉटमध्ये कसं, मिक्सरच्या पॉटमध्ये एकदम पटपट ते झाले समजा, म्हणजे 15-20 मिनटातच एवढे 4-5 किलोचे आलू चिप्स करून तयार झालेले होते. तर त्या ताईचं म्हणणं होतं की थोडंसं मला आलू असतात ना, तर ते सुद्धा खिसून द्या. तर म्हटलं ठीक आहे. तर मग त्यांनी परत हे आलू पण म्हणजे आलू खिसून घेतले त्या मिक्सरच्या पॉटमध्ये, कारण तिची एक सेपरेट अशी खिसणी आहे. तर मग ती खिसणी लावली आणि त्यांना मी ते 1-1.5 किलोचा आलू पण खिसून दिला. तर त्या ताईंनाही खूप छान वाटलं. त्या म्हणजे त्या ताईंना एकदम छान वाटलं. त्यांना वाटलं की माझं 2-3 तासाचं काम पटकन अर्ध्या तासात झालं. तर त्यांनाही खूप छान वाटलं. तर इथं माझा आलूसुद्धा खिसून झालेले होते, कारण पटपट झाले त्याच्यामध्ये. तर चला ताईंनो, मी आता थोड्या वेळ आराम करते हे काम झाल्याच्या नंतर. मला घड्याळामध्ये दिसत असेल तर आता 6:10 झालेले आणि इथं दिसते तुम्हाला. तर ही बर्फी आहे, संत्रा बर्फी, नागपूरची प्रसिद्ध बर्फी. माझ्या मिस्टरांच्या स्कूलमधले शिक्षक आहे ना, तर ते कामानिमित्त नागपूरला गेलेले होते. तर त्यांना तिथून आणायला सांगितली होती ही बर्फी. तर एवढी काही विशेष वाटली नाही, फक्त त्याच्यामध्ये जो फ्लेवर आहे ना, तर तो खूप सारा असा संत्र्याचा टाकलेला होता. खाताना असं वाटत होतं की आपण असं संत्रं खातोय बा, असं वाटत होतं. पण इतकी काही विशेष अशी पाहिजे तशी काही ती लागली नाही. तर फक्त तो फ्लेवरच खूप सारा असल्यामुळं ते, आणि नागपूरला कसं संत्रं खूप प्रसिद्ध आहे, म्हणजे नागपूर संत्र्यासाठी खूप चांगल्या प्रकारे ओळखलं जातं. तर चला मी तुम्हाला आता गच्चीवरती घेऊन जाते, कारण मी गच्चीवरती ना कुरड्या करायच्या आहे ना तिळाच्या. तर त्याचे गहू टाकलेले भिजत. तर मी बघते आता त्यातलं पाणी काढायचं का, कारण मी ते काल टाकलेले होते. तर आमच्या बाजूच्या ज्या ताई ना, तर त्या दुपारी चिप्स करायला आल्या होत्या. तर आम्ही दोघींनी सोबतच गहू टाकलेले. एक दिवस त्यांच्या कुरड्या केल्या जातील आणि एक दिवस माझ्या केल्या जातील. तर मी बघते आता त्यातलं पाणी म्हणजे काढायचं का कमी झालं.
जर त्यात कमी झालं असेल तर मग थोडंसं पाणी मी त्यात टाकून देणार. तर चला मग, आणि इथं हे वरती, तर चला मी आता ती झाकून ठेवते. तर चला आता आपण गच्चीवरती जाऊ. तर मी वरती गच्चीवरती आलेले होते. तर मी गच्चीवरती आल्यानंतर मी गच्ची झाडून घेतली. तर म्हटलं चला आता एकदा जे गहू टाकलेले ना तर ते पाहून घेऊया. तर इथं मी हे गव्हावरती जे, आणि हे मी कोठीत टाकलेले गहू. तर हे बघा इथं तुम्हाला हे गहू दिसत आहे. तर हे गहू 5 किलो भिजत टाकलेले, दोघींचे, ताईचे 5 किलो आणि माझे 5 किलो. तर इतकं पाणी गरम झालेलं होतं त्या गव्हातलं. तर मी काही त्यात पाणी टाकलं नाही, कारण त्यात खूप सारं पाणी होतं. तर मी गच्चीहून खाली आले. तर मी स्वयंपाकाला लागले. तर मी आज छान अंडा भुर्जीची भाजी बनवणार आहे. तर म्हटलं चला आपण ताईंसोबत ही रेसिपी शेअर करूया. तर इथं सर्वप्रथम मी अंडे घेतलेले 6. त्यातलं एक अंडं मी देवासाठी बनवणार, म्हणजे बिना तिखटवालं. तर इथं सर्वप्रथम मी कांदा कढईमध्ये लाल होण्यासाठी ठेवलेला आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते तो. तर इथं कांदा थोडासा लालसर झालेला आहे. तर मी त्याच्यामध्ये जिरा ॲड करते. मी असा थोडासा साईडनं करून घेतला कांदा. त्याच्यानंतर लसूण, परतून घेते चांगलं व्यवस्थित. देवांशला अंडं फोडायचं आहे. तर देवांशी तर अंडं फोडतोय. फोड देऊ अंडं. फुटला. हे बघा देवांशला अंडा फोडला. हो ना देव. हो करे. हां. तर इथं मी 4 अंडे फोडून घेतले. मी आता त्याच्यामध्येच मीठ टाकून देते. तर मी चांगलं व्यवस्थित ते ढवळून घेते. तर आता याच्यामध्येच मी हा सांबारसुद्धा टाकून देते. इथं आपला कांदा लालसर झालेला आहे. तर मी आता त्याच्यामध्ये मसाले ॲड करते. त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी हळद टाकून घेतली, थोडंसं तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि घरचं लाल तिखट. घरी बनवलेला काळा मसाला तो ॲड केला. हात धुवून घ्या. इथं हे मसाले मी व्यवस्थित परतून घेतले. आता मी त्याच्यामध्ये अंडे सोडून देते. तर इथे आपली मस्त अंडा भुर्जी तयार झालेली आहे. तुम्हाला दिसत असेल हे बघा. तर मी परत थोडासा त्याच्यावरून सांबार टाकते. तर इथं मस्त अशी ही अंडा भुर्जी तयार झालेली आहे. तर मी आता गॅस बंद करते. तुम्हाला दिसत असेल तर बऱ्याच ताईंना प्रश्न पडला असेल की ताई तुम्ही अंडा भुर्जी खाता का? तर हो ताईंनो, मी अंडा भुर्जी खाते. कारण जेव्हा देवांच्या वेळेस माझी डिलिव्हरी झाली होती ना, तर तेव्हा माझं शिजरिंग झालेलं आहे. तर त्याच्यानंतर मग मी ते अंडे खायला लागले. कारण डॉक्टरचं म्हणणं होतं की तुम्ही अंडे खा, कारण तुमचे जे टाके तर ते लवकर जुटतील. तर त्याच्यासाठी मग मी ते अंडे खायला लागले. तर तेव्हापासून मग मी कधीमध्ये खात असते. तर आपला वार पाहून मग मी एखाद्या वेळेस बनवली तर मग खात असते. आणि सहसा मग मी संध्याकाळीच खाते. जेवण झाले आणि माझं सगळं आवरून झालेलं आहे. तर मला हे बदाम भिजत टाकायचे. आणि खूप दिवस झाले अंडा भुर्जीची भाजी खाल्लीच नव्हती ना, तर खूप छान लागली. खूप दिवसानंतर खाल्ली ना तर छान लागली. इथं मी माठामध्ये पाणी लावून देते आता, आणि इथं बदामसुद्धा भिजत टाकून देते. तर चला ताईंनो, तर मी आजचा व्हिडिओ ना इथंच थांबवते. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.